तुम हालातों की भट्टी में जब जब मुझको झोंकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे. शेकडो संकट आली, लाखो वादळ आली, तरीही आपल्या सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर सुखासमाधानाचंच स्मितहास्य फुलावं या जिद्दीनं आपल्या हातकणंगले मतदारसंघासाठी अगदी हिमालयासारखंच त्याच हिमतीनं उभं राहणारं एकमेव नेतृत्व म्हणजे दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू. जन्म एका गरीब दलित कुटुंबातला, पण कर्तबगारी या उत्तुंग सह्याद्रीशी स्पर्धा करणारी. ही भरारी केवळ एका दिवसातली नाही, त्यासाठी बापूंना आपल्या प्रत्येक सुखाच्या क्षणांची आहुती द्यावी लागली. होय, लोककल्याणासाठी ज्यानं आपलं अखंड आयुष्य आजवर धगधगत ठेवलं त्याला आहुतीच म्हणावे लागेल. म्हणूनच आज ते तात्पुरतं लेबल लावलेल्या कोणत्या तरी लाकडाच्या खुर्चीत नव्हे तर सर्वसामान्यांच्या हृदय सिंहासनावरती कायमचे विराजमान आहेत. नको फक्त आश्वासन देणारा आमदार हवा, दीनदुबळ्यांचे अश्रू पुसणारा आमदार हवा, सिस्टीम बदलणारा आणि आमदार हवा स्वतःच्या हिमतीवर नवा समाज घडवणारा. देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या विचारांची, कार्याची आणि त्यांच्या मायेची पाखर लाभलेला हा कार्यकर्ता. हे असं नेतृत्व आहे जे कार्यकर्ते जोडण्यासाठी कित्येक मैल पायी फिरले. बापूंची दया येऊन अखेर कार्यकर्त्यांनी एक रुपया जमा केला आणि गाडी घेऊन दिली. गाडी आली तरी रोजच्या तेलाचा प्रश्न होताच, पण बापूंवर असलेलं कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून रत्नाप्पांसारखं उत्तुंग नेतृत्वही गहिवरलं आणि त्यांनी तेलाचा खर्च उचलला. तिथून त्यांच्या कामाला जी विलक्षण गती मिळाली ती आजही थांबलेली नाही. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान घटना दिली. त्यामुळेच आज माझ्यासारखा सामान्य माणूस घडला. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे, असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले होते. याच प्रत्येक कष्टकऱ्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणायची याच हेतूनं बापूंनी अहोरात्र घाम गाळला. वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळाली. रत्नाप्पा यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळं तमदलगे आणि इगतपुरीतही सूतगिरणींची उभारणी केली. बहुजन समाजातील तरुणांना उद्योग उभारता यावेत यासाठी त्यांनी छत्रपती शाहू औद्योगिक वसाहतीसाठी 65 एकर जागा खरेदी केली, तीही स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेऊन. राज्यातली पहिली अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणीची उभारणी करून तर बापूंनी इतिहास घडवला. मागासवर्गीयांना स्वतःचा हक्काचा निवारा देण्यासाठी जयसिंगपूर इथं देशभक्त रत्नाप्पा कुंभार मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची त्यांनी स्थापना केली. मुंबईत मुक्ताई महिला गृहनिर्माण संस्था उभारली. मुंबईत घर हे आजही अनेकांचं स्वप्न, परंतु बापूंनी तब्बल 60 कुटुंबांना चेंबूर इथं 10 मजली मुक्ताई महिला गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून हक्काची घरं मिळवून दिली. सध्या तरी केवळ घोषणा आणि आश्वासनांचा बाजार दिसून येतोय, मात्र बापू हे दिल्या शब्दाला जागणारं आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारं नेतृत्व आहे. ज्याचा राजकारणाचा पाया भक्कम असतो त्यालाच राजकारणाचं उत्तुंग शिखर गाठता येतं. त्यासाठी घराणेशाही आणि वशिल्याची अजिबात गरज नसते. हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलंय ते बापूंनी. मोर्चा, आंदोलने, उपोषणं करून त्यांनी परिसरातले अनेक प्रश्न मार्गी लावले. सामान्य जनतेसाठी ते सतत संघर्ष करत राहिले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत या सामान्य कार्यकर्त्याला भारत सरकारचा राष्ट्रीय युवक पुरस्कार स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये देऊन गौरव केला. बापूंना माणसं जोडण्याचा छंदच आहे. असे एकमेकांचे हात हाती घेत ही ताकद बहुजन समाजाच्या उद्धारासाठी उभी करण्याचं काम ते अव्याहतपणे करतायत. 1985 साली त्यांनी केलेल्या मास्को दौऱ्यात आमदार जयंत पाटील, दिवंगत आमदार मदन पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख अशा अनेक दिग्गज नेतृत्वांशी त्यांचे मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. त्यांनी सिंगापूर, मॉरिशस या देशांनाही भेट दिली. तिथली लोकसंस्कृती, समाज जीवन, उद्योग, शिक्षण याची माहिती घेत आपल्या इथंही असा विकास करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. बापूंच्या या अष्टपैलू कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार लाभले. यात भारत सरकारचं नॅशनल युथ अवॉर्ड, महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार, श्रीलंका येथील कोलंबो इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीनं डॉक्टरेट, रशियातल्या युथ फेस्टिवलमध्ये सहभाग, आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात सहभाग, आशिया खंडातल्या 26 राष्ट्रीय युवक निवडीत सहभाग, अखिल भारतीय संहिता अकॅडमीमार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप,
तसंच महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन मार्फत भास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवरही काम केलंय. यात संस्थापक चेअरमन देशभक्त रत्नाप्पांना कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणी, छत्रपती शाहू कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, संचालक ऑल इंडिया स्पिनिंग मिल फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सहकारी स्पिनिंग मिल फेडरेशन, संस्थापक संचालक कृष्णा सहकारी गृहनिर्माण संस्था, देशभक्त रत्नाप्पांना कुंभार शिरोळ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था आणि संस्थापक श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरी यांचा उल्लेख मोठ्या अभिमानानं करावा लागेल. इतक्या विविध संस्थांच्या कार्यभारात व्यस्त असतानाही कधीही सामाजिक बांधिलकी न विसरलेलं हे नेतृत्व म्हणूनच श्रेष्ठ आहे की कितीही उत्तुंग शिखरावर पोहोचलं तरी त्यांचे पाय आपल्या मातीशी, आपल्या जनतेशी, त्यांच्या सुखदुःखांशी अगदी घट्ट आहेत. यासाठीच त्यांनी दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यांच्या या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पद्मश्री स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आनंदवन आणि हेमलकसा येथील कुष्ठरोगी आणि आदिवासी बांधवांसाठी नवीन कपडे आणि धान्य दिवाळीनिमित्त भेट देण्याचा उपक्रम गेली अनेक वर्ष राबवण्यात येत आहे. गेली कित्येक वर्ष न चुकता हा उपक्रम अव्याहतपणे आजही सुरू आहे. याशिवाय रक्तदान शिबिरं, मोफत आरोग्य शिबिरं, उद्योजकता शिबिरांचंही आयोजन करण्यात येतं. गरजूंनाही अनेक स्वरूपात मदत करण्यात येते. ज्याला विचार आणि दृष्टिकोन असतो त्याला विकासाची दिशा नक्की भेटते. म्हणूनच तर बापूंनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य असताना नियोजन मंडळाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमार्फत हातकणंगले तालुक्यातील आणि परिसरातल्या गावांसाठी 30 ते 40 कोटींचा विकास निधी आणला. या परिसरातील बेरोजगारी, पायाभूत सुविधा, व्यसनाधीनता असे प्रश्न कायमचे सोडवण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. आणखीही मोठ्या प्रमाणात निधी आणून त्यांना या मतदारसंघाचं चित्रच बदलायचं आहे. परंतु या कार्यात त्यांना साथ हवी आहे, ती तुम्हा आम्हा सर्वांची. त्यासाठी आपल्या मताच्या रूपानं त्यांना मिळालेला पाठिंबाही परिवर्तन घडवणारा ठरेल. कारण 2019च्या पराभवानंतर त्या क्षणापासून पुन्हा जनतेसाठी झटणारं आणि अहोरात्र कार्यरत असणारं एकमेव नेतृत्व अशोक बापूंच्या रूपानं आपल्या समोर आहे. सर्वसामान्यांचा आधारवड म्हणजे अशोक बापू, बहुजनांची अस्मिता म्हणजे अशोक बापू, विकासाचा झंझावात म्हणजे अशोक बापू, आकाशाला गवसणी घालणारी जिद्द म्हणजे अशोक बापू आणि हातकणंगलेचा उज्ज्वल भविष्यकाळ म्हणजे फक्त आणि फक्त दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू. अशा या उत्तुंग नेतृत्वालाच आता आमदार करूया आणि हा विकास रथ अखंडपणे पुढे नेऊया. तुमच्या मताचं पुण्यदान जोडणार इतिहासाचं सोनेरी पान. अशोकराव बापूंच्या रूपानं राज्याच्या नकाशावर होणार आपल्या हातकणंगलेचा सन्मान. रत्नाप्पा कुंभारांच्या मुशीत तयार झालेला अशोकराव माने हा एक तळागाळात काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आहे. खरं तर कार्यकर्ता एखाद्या जिद्दीनं जर काम करायला लागला तर तो कशा पद्धतीचं कामातनं स्वतःची ओळख निर्माण करतो असं त्यांचं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडं बघितलं तर मला वाटतं ते चुकीचं ठरणार नाही. रत्नाप्पांच्या बरोबर काम करत असताना खरं तर काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या कामाची सुरुवात झाली आणि दलित समाजात जन्माला आलेला असल्यामुळं खरं तर त्या देशपातळीवरच्या संघटनांच्यामध्ये सुद्धा धोरणात्मक निर्णयांच्यामध्ये काम करायची संधी त्यांना मिळाली आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं कसं करावं हे खरं तर त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातनं आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. आज हातकणंगले तालुक्यात एक अतिशय चांगली सूतगिरणी काढून ती त्यांनी यशस्वी करून दाखवली. नाशिकच्या इगतपुरीच्या जवळ काही सूतगिरण्या त्यांनी नव्यानं निर्माण करून त्या ठिकाणी दाखवल्या. सहकार क्षेत्रातल्या छोट्या मोठ्या अनेक संस्था करत असताना मुंबईसारख्या ठिकाणी एक गृहनिर्माण संस्था निर्माण करून खरं तर त्याच्या माध्यमातून सुद्धा एक वेगळी ओळख मुंबईच्या शहरात त्यांनी स्वतःची निर्माण करायचा प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये महिलांच्यासाठी एक सहकारी संस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या काही संकल्पना सुरू आहेत आणि अशा प्रकारची अनेक कामं
जी समाजाशी निगडीत आहेत, समाजाला बरोबर घेऊन केली जात आहेत, असं काम खरं तर हा कार्यकर्ता करतो आहे. रत्नाप्पा अण्णांचं स्वप्न होतं की त्यांना आमदार करायचं आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं खरं तर आम्ही त्यांना मागच्या निवडणुकीतसुद्धा उभा केलं होतं. थोडंसं काही कारणांच्यामुळं आलेलं अपयश मनात न ठेवता 5 वर्ष सगळ्या कुटुंबांच्यापर्यंत सुखादुःखात पोचून या मतदारसंघाला आपलंसं करण्याचं काम बापूंनी आज केलेलं आपण अनुभवतो आहे. आणि म्हणून या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकांच्यामध्ये अशोकराव माने बापू हे जनस्वराज्याचे आमदार त्या ठिकाणी होणार ही लोकभावना आहे. आणि मला वाटते कालच मी एक रील बघितलं, मी कोल्हापूरमध्ये ते लिहून घ्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यक्त केलेलं जे मांडलं होतं, ती लोकभावना ह्या वेळेला मतपेटीच्या रूपानं, निकालाच्या रूपानं आज समोर येणार आहे आणि ती आम्ही सगळेजण आणणार आहोत.